नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इराणमध्ये जे काही घडतं आहे, त्याचे व्हिडिओ आता भारताच्या टोकापर्यंत पसरायला लागलेले आहेत. सुरुवातीच्या काळात काय होतं? सुरुवातीच्या काळामध्ये इराण सरकारने इंटरनेटचा ॲक्सेस बंद केलेला होता आणि त्याच्यामुळे तिथे काय घडतंय हे फारसं बाहेरच्या जगामध्ये विशेष पसरत नव्हतं. नंतर मग अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क यांनी आपली स्टारलिंक खुली केली आणि सगळ्यांना त्याच्यासाठी फुकटामध्ये ॲक्सेस दिला. त्यानंतर धडाधड व्हिडिओ जे आहे ते अपलोड व्हायला सुरुवात झाली. आता इराण सरकारने असं केलेलं आहे, की त्यांनी जॅमर्स लावलेत आणि जॅमर्स लष्करी पातळीवरचे जॅमर लावलेत. ते असे लावलेले आहेत, की Starlinkची कार्यक्षमता जी आहे, ती साधारणपणे 100तल्या फक्त 30 जागी ते चालतंय. उरलेल्या 70 जागेवरून लोकांना अपलोड करता येत नाहीये. तेव्हा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये Starlinkचा ॲक्सेस सुद्धा इराण सरकारने अ, बंद करून टाकलेला आहे. असं जरी असलं तरी देखील जे व्हिडिओ समोर येतायत त्याच्यामधून इराणमधल्या जनतेचं मत किती प्रक्षुब्ध आहे हे आपल्याला थोडंसं तरी दिसून येतं. म्हणजे केवळ तुम्ही ते जर का व्हिडिओ पाहाल, तर कोणीतरी बकाल लोक किंवा खिशामध्ये पैसा नाही असे निर्धन लोक रस्त्यामध्ये उतरलेले आहेत आणि ते जाळपोळ करत सुटलेले आहेत. दंगली होत आहेत. अशी परिस्थिती तुम्हाला दिसणार नाही. एकंदरीतच संपूर्ण समाजामधल्या सर्व वर्गांचं प्रतिनिधित्व करणारा जमाव रस्त्यावरती आलेला दिसतो. मग त्याच्यामध्ये सुखवस्तू मध्यम वर्ग जसा दिसतोय तसाच समाजाच्या खालच्या स्तरामधला मोठा वर्ग सुद्धा त्या निदर्शनांमध्ये बाहेर पडताना दिसतोय. त्यांचं म्हणणं काय आहे लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं हे आहे, ते असं म्हणत नाहीयेत, की सरकार खाली खेचा म्हणून. खोमेनीच्या विरोधामध्ये हे सगळं आंदोलन आहे असं जरी आपल्याला भासवलं गेलं तरी देखील अवस्था खरं म्हणजे तशी नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे, की सरकारने आर्थिक स्थितीमध्ये फरक घडवून आणलेला पाहिजे. आणि हा फरक जर का घडवून आणायचा असेल, तर सरकारला अतिशय कडक आर्थिक उपाययोजना कराव्या लागतील. इराणचं जे सध्याचं सरकार आहे, ते बिलकुल अशा मनस्थितीमध्ये नाहीये, की कडक पावलं उचलली जावीत. कारण स्पष्ट आहे, की अशा तऱ्हेने जर का कडक उपाययोजना केल्या, तर जनतेचा रोष आणखीनच वाढेल. उदाहरणार्थ, आज जी इराणची आर्थिक अवस्था अशी आहे, की आपण म्हणतो ना दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं, की चीनमध्ये त्यांचं जे चलन होतं त्याचं अवमूल्यन इतकं झालेलं होतं, ऱ्हास इतका झालेला होता, की 1 कप चहा जर का तुम्हाला प्यायचा झाला, तर पोतभर नाणी पाठीवरती पोतं घ्यायचं, हॉटेलात जायचं ते आणि 1 कप चहा घ्यायचा, अशी अवस्था आली होती. इराणची अवस्था सुद्धा ऑलमोस्ट तशीच झालेली आहे. आणि अशा वेळेला ही जी करन्सी त्यांची म्हणजे त्यांचं चलनी नाणं जे आहे, त्याचं इतकं अवमूल्यन झालेलं आहे, की एका डॉलरसाठी 13.5 लाख रियाल त्यांना द्यावे लागतायत. अतिशय भीषण परिस्थिती आहे आणि ह्याच्यातून बाहेर पडणं सोपं नाहीये. काही तज्ञ असं म्हणतात, की इराणला जर का ह्या आर्थिक संकटातून बाहेर पडायचं असेल, तर पहिली गोष्ट त्यांना करावी लागेल, की आता सध्याचं त्यांचं जे चलन आहे, त्याची किंमत जी आहे ती त्यांना सोन्याशी जोडून घ्यावी लागेल. त्यांनी जर का ते केलं कुठेतरी स्थिरता यायला सुरुवात होईल. पण त्याचे जे परिणाम आहेत, ते परिणाम अखेर जनतेला भोगायचे आहेत. आणि हे सगळं का झालं हे आपण विचारात घेतलं पाहिजे. याचं कारण महत्वाचं आहे, की इराणनी आपल्या गरजा ज्या आहेत, त्या गरजांकडे दुर्लक्ष केलेलं होतं. आणि मग जो काही पैसा हातामध्ये येत होता, तेलाचा पैसा, त्याचा वापर हा जनतेच्या कल्याणासाठी झाला नाही. तो वापर कशासाठी झाला? आर लष्करी ताकद ही वाढवण्यासाठी. इराण आपलं जे उत्पन्न आहे, ते उत्पन्न जनतेच्या कल्याणासाठी वापरत नव्हतं. त्या उत्पन्नाचा सगळा वापर जो आहे,
तो आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी करून घेतला जात होता. आणि मग एक वेळ तेही माफ आहे मी म्हणेन, की देशाचं जे सैन्य आहे, त्याच्या खर्चाचा विचार केला हेही आपण समजू शकतो. पण प्रश्न तिथेच निगडीत राहिला नाही. आपल्या खिशातले पैसे उचलायचे, हिजबुल्लाला मदत करायची. आपल्या खिशातले पैसे उचलायचे, हमासला मदत करायची. अशीच मदत हुदींना करायची. जेणेकरून हुदी जे आहेत यमनमधले, त्यांनी सौदीला त्रास द्यावा. त्यानंतर हमासनी इस्रायलला त्रास द्यावा, हिजबुल्लानी पण इस्रायलला त्रास द्यावा. याच्यासाठी म्हणून भरघोस मदत पाठवली जात होती. हजारो नाही लाखो रॉकेट्स ही हमासच्या ताब्यात दिलेली आपण बघितली. तीच अवस्था हिजबुल्लाची होती, तीच अवस्था हुदींची होती. पैसा कुठून येत होता हा सगळा? हा पैसा येत होता तो इराण आपल्या कष्टाने कमवत होता. आपलं तेल विकून जो पैसा कमवत होता, त्याचा येणारा पैसा जो आहे, तो पैसा हा अशा दहशतवादी कारवायांमध्ये घातला गेला. त्याच्यामुळे हातात काहीच नाही. कर्जाचे डोंगरच्या डोंगर झालेले. ते सगळे फेडायचे कोणी? ते फेडायचे सामान्य माणसांनी. अशी जेव्हा अवस्था आली त्यावेळेला हळू करत त्यांच्या चलनाची किंमत घसरायला लागली आणि आज अवस्था आलेली आहे एका डॉलरसाठी 13.5 लाख रियाल द्यावे लागतंय. ही जी परिस्थिती असते ही स्वतःच्या हाताने घडवलेली आहे. याचाच अर्थ असा, की इथून पुढे जे काही तेलाचं उत्पन्न मिळणार आहे, त्याचा विनियोग इराण कसा करणार? म्हणजे केवळ सोन्याशी बांधून घेतलं चलनी नाणं म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल असं नाहीये. हे सगळे जे खर्च आहेत ना, ह्याला कात्री लावायला लागेल. आणि ही जर का कात्री तुम्ही लावू शकलात, तर मग कुठेतरी शिल्लक जमा व्हायला लागेल. ती शिल्लक जेव्हा जमा होईल, तेव्हा तुम्ही लोकांना सांगू शकाल, की "हो बाबा, तुझ्या कल्याणासाठी म्हणून हे केलेलं आहे." मोदींचं ह्याच्यासाठी मला अतिशय कौतुक वाटतं, की ज्या पद्धतीने इथे अर्थनियोजन केलं गेलं, त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला जसं आनंदी ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यासाठी 100 योजना जेव्हा आणल्या, तेव्हा एक योजना मोदींनी लष्करासाठी केली. तेव्हा आजच्या घडीला तुमच्या लष्कराची ताकद वाढलेली तुम्हाला दिसते, पण त्याच्या 100 पटींनी ताकद सामान्य माणसाची मोदींनी वाढवलेली आहे. हा जो बॅलन्स राखला त्याच्यामुळे आज भारताला आव्हान देणं सोपं राहिलेलं नाहीये. इराणला आव्हान का मिळू शकलं? कारण इराणनी हे जे बेसिक समीकरण आहे त्याचा कधी विचार केला नाही. एक प्रकारे पाकिस्तान जसा धमक्या देत होता, की एक वेळ गवत खाऊ, पण आम्ही अणुबॉम्ब बनवू. ही जी जिद्द दाखवली भुत्तोंनी पाकिस्तानच्या संदर्भामध्ये, तेव्हा गवत खायची पाळी आज इराणी जनतेवर आली असं तुम्ही आणि मी म्हणू शकतो. कारण एक अणु कार्यक्रम परसू करायचा म्हणून त्याच्यासाठी अमेरिकेची सँक्शन्स किती वर्ष आहेत? गेली 50 वर्ष जवळ-जवळ सँक्शन्स त्यांच्यावरती लागू आहेत आणि 50 वर्ष ज्यांच्यावर आर्थिक निर्बंध लावले आहेत. तो देश कसा चालला असेल कल्पना करा. त्याचा कुठे ना कुठेतरी आगडोंब उसळणार होता आणि तो आता उसळलेला आहे. हे सगळी ही जी निदर्शनं आहेत, ही जास्त करून ही सरकारच्या विरोधात आहेत असं नाहीये. त्यांनी आर्थिक नियोजन नीट केलेलं नाहीये म्हणून आहेत. जर का आर्थिक नियोजन नीट असतं, तर लोक समाधानाने सरकारच्या बाजूने उभे राहिलेले दिसले असते. आज एक प्रकारे तुम्ही देशाचा कंट्रोल जो आहे, तो देशाबाहेरच्या शक्तींच्या हातात एक प्रकारे दिल्यासारखं होतंय. आणि ही चूक जी आहे, ही चूक वारंवार इराणने गेली काही वर्ष केली आहे. तिथे देखील काही लिबरल पंतप्रधान आले, की ज्यांनी ह्या सगळ्या चुका आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जास्त काळ टिकू शकले नाहीत. कारण एक प्रकारे सत्तेवरती यायचं तर जनतेला सोबत घेतलं पाहिजे. पण मूलभूत काही काम न करता नुसतं भावना पेटवून त्यांना त्यांचा सपोर्ट मिळवायचा हे राजकारण केल्यामुळे आज इराणची ही दुर्दशा झालेली आहे आणि त्याच्यातून बाहेर पडणं बिलकुल सोपं नाही. जर कोणी तज्ञ तुम्हाला सांगत असतील, इराण आज पडणार, इराण उद्या पडणार, तर तशी अवस्था नाहीये. इराणची अर्थव्यवस्था अखेर
पूर्णपणे थंडावायला, पूर्णपणे मंदावायला अजून साधारण 1 वर्ष जाईल. 2026 सालमध्ये त्यांच्या हातात आहेत. 10-12 महिने जे काही हातामध्ये आहेत, ते कसे वापरतात ह्याच्यावर सगळं अवलंबून असेल. त्यामुळे इराणमध्ये रेजिम चेंज होणार, सत्तापालट होणार वगैरे, वगैरे. अ, ह्या आकर्षक सगळ्या हेडलाईन्स आहेत त्याच्यापासून मी लांब राहिलेली आहे आणि कदाचित तुम्हाला जर का माझं म्हणणं आवडलं, तर मी म्हणते तसं आर्थिक संकट जे आहे, त्या संकटाचा सामना इराण कसा करतो ह्यावर अनेक गोष्टी अवलंबून राहणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.